निसर्गातील ही एक अतिशय थरारक आणि थोडीशी भीतीदायक प्रक्रिया आहे. मुंग्यांवर हल्ला करणाऱ्या या कवक फंगस प्रकाराला प्रामुख्याने ओफिओकॉर्डिसेप्स किंवा झोंबी अँड फंगस असं म्हणतात. संसर्ग, इन्फेक्शन. जेव्हा मुंगी अन्नाच्या शोधात बाहेर पडते तेव्हा या कवकाचे सूक्ष्म बीजाणू स्पोर्स तिच्या शरीराला चिकटतात. हे बीजाणू मुंगीच्या कडक बाह्य आवरणाला छिद्र पाडून तिच्या शरीरात प्रवेश करतात. 2. ताबा मिळवणे, माइंड कंट्रोल. हे कवक मुंगीच्या मेंदूला थेट इजा न करता तिच्या स्नायूंवर मसल्स ताबा मिळवते. हळूहळू मुंगी स्वतःच्या शरीरावरचे नियंत्रण गमावते. कवक तिला तिच्या वसाहतीपासून दूर आणि एका विशिष्ट उंचीवर, साधारणपणे जमिनीपासून 25 सेंटीमीटर वर चढण्यास भाग पाडते. 3. मृत्यू पकड, द डेथ ग्रिप. जेव्हा मुंगी योग्य उंचीवर आणि दमट ठिकाणी पोहोचते तेव्हा कवक तिला एका पानाची शीर घट्ट चावायला लावते. यालाच डेथ ग्रिप म्हणतात. यानंतर मुंगीचा मृत्यू होतो, पण कवक तिच्या शरीरात वाढतच राहते. 4. पुनरुत्पादन, स्पोर रिलीज. काही दिवसांनंतर मृत मुंगीच्या डोक्यातून कवकाचा एक लांब दांडा स्टॉक बाहेर येतो. या दांड्यातून पुन्हा नवीन बीजाणू हवेत सोडले जातात, जे खालून जाणाऱ्या इतर मुंग्यांवर पडतात आणि हे चक्र पुन्हा सुरू होते. थोडक्यात माहिती. टप्पा. काय घडते? हल्ला. कवक मुंगीच्या शरीरात शिरते. झोंबी अवस्था. मुंगी कवकाच्या इशाऱ्यावर चालू लागते. शेवट. मुंगी पान चावून मरते आणि तिच्या शरीरातनं कवक बाहेर येते. मजेची गोष्ट, मुंग्यांना सुद्धा याची जाणीव असते. जर एखाद्या मुंगीला संसर्ग झाला आहे असे वसाहतीतील इतर मुंग्यांना समजले तर त्या तिला उचलून वसाहतीपासून लांब नेऊन सोडतात, जेणेकरून पूर्ण वसाहत सुरक्षित राहील.